नमस्कार. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत लिपिक, शिपाई, हमाल, त्याचबरोबर स्टेनो आणि चालक पदासाठीची जी भरती प्रक्रिया आहे, या भरती प्रक्रिया अंतर्गत या अगोदर सुद्धा आपण माहिती दिली होती की लिपिक पदासाठी किती अर्ज आलेत, शिपाई पदासाठी किती अर्ज आलेत. प्रत्येक दिवसाचं जेव्हा अर्ज प्रक्रिया सुरू होती, दिवसानिहाय आपण अपडेट दिल्या होत्या. मात्र त्या उमेदवारांच्या फॉर्म जो अर्ज भरला होता त्या अर्जांच्या आकडेवारीनुसार उपलब्ध होती. आता पाहू शकता RTI जो अधिकृत आकडेवारी आहे ऑफिशियल, ह्या आकडेवारी लिपिक पदासाठीची उपलब्ध झाली आहे. हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये केंद्र असतील, त्याचबरोबर परीक्षा केंद्र कुठे असतील आणि परीक्षे तारीख जी आहे कधीपर्यंत परीक्षा घेतली जाईल याची अपडेट आपण पाहिली होती. तर यामध्येच अशाच्या महत्त्वाच्या अपडेट आहे आपण दररोज देत असतो. या कारणामुळे नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरतीसाठी 2026साठी आपण RTIसाठी अर्ज केला होता. म्हणजे किती अर्ज आहेत याची माहिती मिळवण्यासाठी. तर RTIनुसार मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या 3 उच्च न्यायालय घटकांसाठी क्लर्क पदासाठी म्हणजेच लिपिक पदासाठी आलेल्या अर्जांची अधिकृत माहिती ही आता उपलब्ध झाली आहे. या अगोदर आपण उमेदवारांच्या अर्जानुसार अर्जाच्या नंबरनुसार आपण माहिती दिली होती, ॲप्लिकेशन नंबरनुसार. मात्र भरती प्रक्रियेची स्पर्धा समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजेच उमेदवारांची ऑफिशियल जी आकडेवारी आहे ही उपलब्ध झाली आहे. याचा उपयोग तुम्हाला जे ऑफिशियल तुमची स्पर्धा किती जणांशी आहे, त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीमध्ये कोणत्या पद्धतीचं आरक्षण नसणार आहे, त्यामुळे हे खूपच महत्त्वाचं आहे. तुमची जी स्पर्धा आहे या सगळ्या उमेदवारांबरोबर असणार आहे. तर पहिल्यांदा जर पाहिलं आपण मुंबई उच्च न्यायालयासाठी खंडपीठ 29,697 इतके अर्ज दिसत आहेत. लिपिक पदासाठी फक्त मुंबई झालं. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरसाठी 37,240 इतके अर्ज दिसत आहेत या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर नागपूर ब्रँचसाठी नागपूर खंडपीठासाठी कमी आहेत 20,890. तर सगळ्यात कमी कुठे दिसत आहेत 20,890 नागपूरसाठी. आणि टोटल केली तर टोटल आहे 1,27,827 इतके अर्ज तिन्ही खंडपीठांसाठी आलेले आहे. 2,000पेक्षा जास्त जागा या ठिकाणी असणार आहेत. आणि त्याचवेळी आपण RTI जो आहे शिपाई पदासाठी सुद्धा भरलेला आहे, त्याची सुद्धा आकडेवारी लवकरच आपल्याकडे उपलब्ध होईल. तर भरती प्रक्रियेचे पुढचे टप्पे आणि वेळापत्रक याबाबत सुद्धा जाणून घेऊयात. यामध्ये अल्पसूची जाहीर झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना परीक्षेसाठी हे बोलवलं जातं. परीक्षेचं वेळापत्रक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर मी पुन्हा एकदा पहिलं पण सांगितलेलं अगोदरच्या व्हिडिओमध्ये, तर परीक्षा जी आहे ही एप्रिल महिन्यामध्ये पहिल्या आठवड्यामध्ये किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सुरू होईल. त्याचबरोबर सगळ्या उमेदवारांना परीक्षेचं जे केंद्र आहे त्यांच्या जवळच्या जे ठिकाण असेल, जवळचा जिल्हा त्यांच्या जिल्ह्याअंतर्गत जिल्ह्याचं ठिकाण असेल त्या ठिकाणीच त्यांना परीक्षा केंद्र मिळेल. म्हणजे समजा तुम्ही पाहू शकता रायगड अंतर्गत असाल तर तुम्हाला मुंबई किंवा नवी मुंबई या ठिकाणी परीक्षा केंद्र मिळेल. त्यामुळे जास्त अर्ज आल्यामुळे निश्चिंत राहायचं, जवळचा अर्ज जे केंद्र आहे परीक्षा केंद्र हे नक्की तुम्हाला मिळेल. या पद्धतीने अधिकृत जी आकडेवारी आहे यामध्ये RTI अंतर्गत आपल्याकडे प्राप्त झाली आहे. शिपाईसाठी सुद्धा आपण RTI भरलेला आहे. शिपाईसाठी मात्र पाहिलं तर 2 लाख क्रॉस झालेले अर्ज आहेत, 2 लाखापेक्षा जास्त अर्ज आहेत. यानुसार कोणत्या खंडपीठासाठी किती कुठे कमी आलेत कुठे जास्त आलेत याची अधिकृत आकडेवारी 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला RTIचं उत्तर प्राप्त होईल. तेव्हा सुद्धा मुंबई उच्च न्यायालय भरतीबाबतच्या अशाच अपडेट आपण घेणार आहोत. मुंबई उच्च न्यायालयाच्या भरतीबाबतच्या सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.